नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 मधील फर्स्ट चॅप्टर सेट्स म्हणजे पहिलं प्रकरण संच या प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत. या प्रकरणाच्या सुरुवातीला आपण संच ही संकल्पना समजावून घेणार आहोत. संच ही संकल्पना समजावून घेण्यासाठी आपण सुरुवातीला काही चित्रांचं निरीक्षण करूयात. आपल्यासमोर काही चित्र या ठिकाणी दिलेली आहेत. फर्स्ट पिक्चर इज पिक्चर ऑफ फ्लावर बकेट. Second one is collection of numbers. Third one, flock of birds. Fourth, pile of books. And fifth, bunch of keys. म्हणजे पहिलं चित्र हे फुलांचा गुच्छ, दुसरं चित्र किंवा दुसरा गट, दुसरा समूह जो आहे तो काही संख्यांचा गट आहे. फ्लॉक ऑफ बर्ड्स म्हणजे पक्ष्यांचा थवा. पाईल ऑफ बुक्स म्हणजे पुस्तकांची रास किंवा ढीग. बंच ऑफ कीज म्हणजे चाव्यांचा जुडगा. या प्रत्येक कलेक्शनमध्ये, प्रत्येक समूहामध्ये, प्रत्येक गटामध्ये त्याला दर्शविण्यासाठी आपण एक विशिष्ट शब्द वापरलेला आहे आणि या प्रत्येक समूहातील घटक आपण निश्चितपणे सांगू शकतो. मग ज्या समूहातील घटक आपण निश्चितपणे सांगू शकतो त्या समूहाला ढोबळमानाने आपण सेट असं म्हणणार आहोत. We use special word for each of the collection given above. Which are these words? Bucket, collection of numbers, flock, bunch, pile. म्हणजे मराठीमध्ये सांगायचं म्हटलं तर गुच्छ, जुडगा, थवा, रास, ढीग, कळप असे शब्द आपण समूहदर्शक शब्द म्हणून वापरले जातो. मग अशा समूहांना की ज्यातील घटक, प्रत्येक घटक आपण सांगू शकतो त्या समूहांना आपण संच असं म्हणणार आहोत मराठीमध्ये. इन ऑल द अबव एक्झाम्पल्स वी कॅन क्लिअरली लिस्ट द ऑब्जेक्ट्स ऑफ द कलेक्शन. म्हणजे या प्रत्येक समूहातील घटकांची आपण यादी करू शकतो निश्चितपणे. देअरफॉर वी कॉल द कलेक्शन ऑफ सच ऑब्जेक्ट्स ॲज अ सेट. म्हणून अशा समूहांना आपण सेट असं म्हणणार आहोत, संच असं म्हणणार आहोत. ही झाली ढोबळमानाने संचांची संकल्पना किंवा कन्सेप्ट ऑफ अ सेट. आणखी डिटेलमध्ये आपण संच ही संकल्पना समजावून घेऊयात. त्यासाठी सी द एक्झाम्पल्स गिवन बिलो अँड डिसाइड वेदर इट इज अ सेट ऑर नॉट. म्हणजे खाली काही समूह कलेक्शन्स आपल्याला दिलेले असतील, त्या कलेक्शनपैकी कोणते कलेक्शन सेट आहेत, संच आहेत आणि कोणते नाहीत ते आपल्याला ओळखायचं आहे. सुरुवातीला आपण सर्व सेट पाहूयात. सुरुवातीला आपण सर्व कलेक्शन्स पाहून घेऊयात. फर्स्ट कलेक्शन इज डेज ऑफ वीक. आठवड्यातील सर्व वार, दिवस. सेकंड वन मंथ्स ऑफ इयर म्हणजे वर्षातील महिन्यांचा समूह. थर्ड वन इज ब्रेव चिल्ड्रन्स इन द क्लास म्हणजे वर्गातील सर्व शूर विद्यार्थ्यांचा संच, समूह. फोर्थ वन इज फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स म्हणजे पहिल्या 10 मोज संख्या. पाचवा समूह आहे हॅपी पर्सन्स इन द विलेज म्हणजे आनंदी पुरुषांचा किंवा व्यक्तींचा समूह. त्यानंतर शेवट आहे प्लॅनेट्स इन आवर सोलार सिस्टीम म्हणजे आपल्या सूर्यमालेतील ग्रह त्यांचा समूह. या सर्व समूहांपैकी कोणते समूह संच आहेत आणि कोणते समूह संच नाही ते मी या ठिकाणी सुरुवातीला सांगतो. फर्स्ट कलेक्शन इज अ सेट. पहिला जो समूह आहे तो समूह सेट आहे. त्याचं कारण आपण नंतर पुढे पाहूयात. सेकंड वन इज ऑल्सो अ सेट. थर्ड कलेक्शन इज नॉट अ सेट. फोर्थ कलेक्शन इज ऑल्सो अ सेट. But fifth collection is not a set and last one is a set. म्हणजे या 6 समूहांपैकी 1, 2, 4 आणि 6 हे समूह संच आहेत, मात्र 3 आणि 5 हे संच नाहीत. आता आपण काळजीपूर्वक याचं विश्लेषण पाहूया. संच 1 किंवा समूह 1, 2, 4 आणि 6 जे संच आहेत यांचं निरीक्षण करता आपल्या असं लक्षात येईल की या समूहातील प्रत्येक घटकांची आपण यादी करू शकतो. आठवड्यातील सर्व दिवसांची, वारांची आपण यादी करू शकतो. संडे पासून
ते अगदी सॅटर्डेपर्यंत आपण सर्व 7ही वारांची, म्हणजे सोमवारपासून आपण रविवारपर्यंत सर्व 7ही दिवसांची आपण यादी करू शकतो, म्हणून हा समूह संच आहे. त्याच पद्धतीने वर्षातील 12ही महिन्यांची आपण यादी करू शकतो. त्यानंतर पहिल्या 10 मोज संख्यांची यादी आपण करू शकतो. 1 2 3 4 असं करत करत 10 पर्यंतच्या मोज संख्यांची आपण यादी करू शकतो. आपल्या सूर्यमालेतील सर्व ग्रहांची यादी आपण करू शकतो, म्हणून 1 2 4 आणि 6 हे सर्व समूह संच आहेत. मात्र तिसरा आणि पाचवा हा समूह संच नाही आहे. कारण तिसऱ्याचा आपण विचार करूयात. ब्रेव चिल्ड्रन्स इन द क्लास, म्हणजे वर्गातील शूर विद्यार्थ्यांचा संच, सेट किंवा समूह. हा सेट नाही आहे, कारण ब्रेव हा जो शब्द या ठिकाणी आलेला आहे ती व्यक्तिसापेक्ष संकल्पना आहे. ब्रेव म्हणजे शूर, याची व्याख्या जी आहे ती व्याख्या व्यक्तिपरत्वे बदलते. व्यक्ती बदललं की व्याख्या बदलणार आहे. तसंच 5व्या उदाहरणामध्ये हॅप्पी हा शब्द आलेला आहे, याचाही अर्थ प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळा निघू शकतो. म्हणून या समूहातील, म्हणजे तिसऱ्या आणि 5व्या समूहातील घटकांची आपण निश्चितपणे यादी करू शकत नाही. म्हणून या समूहांना आपण संच असं म्हणू शकणार नाही. याचं विश्लेषण खाली दिलेलं आहे. द वर्ड्स ब्रेव, हॅपी, ब्रिलियंट, पुअर, रिच आर द रिलेटिव्ह टर्म्स बिकॉज meaning of these terms differs from person to person. Therefore, example 3 and 5 are not sets. म्हणजे शूर, सुखी किंवा आनंदी, ब्रिलियंट म्हणजे हुशार, गरीब, श्रीमंत, या संकल्पना व्यक्तिसापेक्ष संकल्पना आहेत. व्यक्ती बदलल्या की यांचा अर्थही व्यक्तिपरत्वे बदलणार आहे. म्हणून या अशा शब्द आलेल्या समूहातील घटकांची आपण यादी करू शकत नाही. आणि ज्या समूहातील घटकांची आपण यादी करू शकत नाही त्याला आपल्याला सेट असं म्हणता येणार नाही. म्हणून सेटची जी डेफिनेशन आहे ती क्लिअर डेफिनेशन आपण आता या ठिकाणी घेऊयात. इफ वी डेफिनेटली ऑर क्लिअरली डिसाइड द ऑब्जेक्ट्स ऑफ द गिव्हन कलेक्शन देन दॅट कलेक्शन इज कॉल्ड अ सेट. म्हणजे जर एखाद्या समूहातील घटकांची आपण निश्चितपणे यादी करू शकत असू तर त्या समूहाला आपल्याला सेट असं म्हणता येईल. आता सेटच्या बाबतीमध्ये आणखी काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी अभ्यासाव्या लागतील. जनरली द नेम ऑफ द सेट इज गिव्हन युजिंग कॅपिटल लेटर्स ABCD अप टू Z. म्हणजे संचांचं नाव लिहिण्यासाठी आपल्याला कॅपिटल लेटर, इंग्रजी कॅपिटल लेटरचा उपयोग करावा लागतो. तर संचातील घटक, द मेंबर्स ऑर द एलिमेंट्स ऑफ द सेट्स आर शोन बाय युजिंग स्मॉल लेटर्स ABC अप टू Z. म्हणजे संचातील घटक दर्शवण्यासाठी आपल्याला स्मॉल लेटरचा उपयोग करावा लागतो. त्यानंतर इफ X इज अन एलिमेंट ऑफ सेट A, म्हणजे जर हा X संच A चा घटक असेल तर हेच आपण चिन्हांकित स्वरूपामध्ये कसं लिहू शकतो. देन इट कॅन बी रिटन ॲज X belongs to A or X is an element of set A. म्हणजे हे जे चिन्ह आहे हे चिन्ह is an element of म्हणजे चा घटक आहे साठी वापरलं जातं. याचं रीडिंग आहे X is an element of set A. आणखी X जर समजा A या संचाचा घटक नसेल तर if X is not an element of set A then it can be written as X, आणि हे जे चिन्ह दिसतं is not an element of साठी वापरलं जातं. X is not an element of set A. म्हणजे मराठीमध्ये याचं वाचन होईल X हा संच A चा घटक नाही. म्हणजे हे दोन चिन्ह आपण या ठिकाणी नवीन अभ्यासले आहेत. म्हणजे संचाचं नाव दर्शवण्यासाठी कॅपिटल अक्षरांचा उपयोग, संचातील घटक दर्शवण्यासाठी स्मॉल लेटरचा उपयोग, त्यानंतर हे जे चिन्ह आहे इज अन एलिमेंट ऑफ म्हणजे चा घटक असण्यासाठी वापरलं जातं, आणि हे चिन्ह इज नॉट अन एलिमेंट ऑफ म्हणजे चा घटक नसण्यासाठी वापरलं जातं. आता आपण काही संचांची उदाहरणं पाहणार आहोत. काही नंबर्स जे आहेत त्या नंबरच्या संख्यांचे संच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. फर्स्ट वन, नाव लेट अस ऑब्झर्व द सेट्स ऑफ
numbers. First one is set of natural numbers. It is denoted by n and natural numbers are 1, 2, 3 up to infinity. म्हणजे हा संच नैसर्गिक संख्यांचा संच आहे आणि तो नेहमी कॅपिटल एन या अक्षराने दर्शवला जातो. जर या नैसर्गिक संख्यांमध्ये आपण 0 ॲड केला, 0 मिळवला, तर तयार होणारा जो सेट आहे त्याला म्हटलं जातं सेट ऑफ होल नंबर्स अँड इट इज डिनोटेड बाय कॅपिटल डब्ल्यू, म्हणजे पूर्ण संख्या. डब्ल्यू इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 0, 1, 2, 3 and so on, curly bracket complete. This is the set of whole numbers. Now if we add negative numbers of natural numbers in the whole numbers, then the set formed is called as set of integers. म्हणजे जर आपण पूर्ण संख्या संचामध्ये नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्या म्हणजे ऋण संख्या ॲड केल्या तर तयार होणाऱ्या संख्या संचाला म्हटलं जातं पूर्णांक संख्यांचा संच आणि तो कॅपिटल आय ने दर्शवला जातो. देअरफॉर आय इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट -3, -2, -1, -0, 1, 2, 3 अँड सो ऑन. म्हणजे याच्यामध्ये अनंत घटक आहेत जे अनंतापासून सुरू होतो आणि अनंतापर्यंत जातो. इट इज कॉल्ड ॲज सेट ऑफ इंटिजर्स. म्हणजे या संख्या संचांची नावे ठरलेली आहेत. नॅचरल नंबरसाठी एन, होल नंबरसाठी डब्ल्यू, इंटिजरसाठी आय. अशाच पद्धतीने परिमेय संख्यांचा संच हा क्यू या कॅपिटल अक्षराने दाखवला जातो. क्यू इज अ सेट ऑफ रॅशनल नंबर्स अँड आर इज द सेट ऑफ रियल नंबर्स. म्हणजे वास्तव संख्यांचा संच हा कॅपिटल आर या अक्षराने दर्शविला जातो. ही झाली संचाची व्याख्या. काही चिन्ह आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहेत. आता यावर आधारित किंवा संच लिहिण्याच्या काही पद्धती आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स. फर्स्ट मेथड इज लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. याला मराठीमध्ये म्हटलं जातं यादी पद्धती. आता यादी पद्धती म्हणजे काय? इन दिस मेथड वी राईट ऑल द एलिमेंट्स ऑफ सेट इन कर्ली ब्रॅकेट. म्हणजे या पद्धतीमध्ये त्या संचातील सर्व घटक आपण महिरपी कंसामध्ये लिहितो. ईच ऑफ द एलिमेंट इज रिटन ओनली वन्स. प्रत्येक घटक हा एकदाच लिहिला जातो. अँड इट इज सेपरेटेड बाय कॉमास. दोन घटकांच्या मध्ये कॉमा दिलेला असतो. द ऑर्डर ऑफ एलिमेंट इज नॉट इम्पॉर्टंट. म्हणजे संचामध्ये घटक लिहिण्याचा क्रम जो आहे त्या क्रमाला अजिबात महत्त्व नाही. बट नेसेसरी टू राईट ऑल द एलिमेंट्स ऑफ द सेट. परंतु त्या संचातील सर्व घटक लिहिणं आवश्यक असतं. म्हणजे लिस्टिंग मेथड किंवा रोस्टर मेथडमध्ये संच हा कर्ली ब्रॅकेटमध्ये म्हणजे महिरपी कंसामध्ये लिहायचा. प्रत्येक घटक हा त्या संचामध्ये त्या महिरपी कंसामध्ये लिहायचा असतो. दोन घटकांच्या मध्ये कॉमा द्यायचा असतो. एक घटक हा एकदाच लिहायचा. मात्र सर्व घटक लिहिणं आवश्यक आणि संच लिहिताना त्या संचात घटक लिहित असताना त्या घटकांच्या क्रमाला अजिबात महत्त्व नसतं. म्हणजे कोणताही घटक कुठेही लिहिला तरी चालू शकतो. फॉर एक्झाम्पल द सेट ऑफ ऑड नंबर्स बिटवीन 1 to 10. म्हणजे 1 ते 10 दरम्यानच्या विषम संख्यांचा संच. मग 1 ते 10च्या दरम्यान कोणत्या कोणत्या विषम संख्या येतात? तर 3, 5, 7, 9. 3, 5, 7 and 9. Suppose this is a set A. It can be written as A is equal to in curly bracket 3, 5, 7, 9 bracket complete. म्हणजे हा झाला 1 ते 10 दरम्यानच्या विषम संख्यांचा संच जो आपण लिस्टिंग मेथड म्हणजेच रोस्टर मेथडने लिहिलेला आहे. दुसरी मेथड आहे रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. याला मराठीमध्ये म्हटलं जातं गुणधर्म पद्धती. इन दिस मेथड वी राईट द जनरल एलिमेंट युजिंग व्हेरिएबल. म्हणजे यामध्ये आपण सामान्य घटक लिहितो. त्याला एखादं चल वापरलेलं असतं. अँड इट इज फॉलोड बाय द व्हर्टिकल लाईन. त्याच्यासमोर आपण उभी रेषा देऊन त्या उभ्या रेषेच्या पुढे त्या संचातील घटकाचे सर्व गुणधर्म लिहायचे असतात. आता प्रत्यक्ष आपण याचे उदाहरण पाहूयात. वरचा संच आपण गुणधर्म पद्धतीने म्हणजे रूल मेथडने म्हणजे सेट बिल्डर फॉर्म मध्ये आपण घेऊया. फॉर एक्झाम्पल द सेट ऑफ ऑड नंबर्स बिटवीन 1 to 10 हा वरचा संच आहे. आता हा कसा लिहायचा रूल मेथडमध्ये? तर कॅपिटल ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एक्स
यातील घटक जे आहेत सर्व घटक ते एक्स या व्हेरिएबलने दर्शवलेले आहेत आणि एक्सच्या प्रॉपर्टीज आपण पुढे येणार आहोत उभी रेषेतून. एक्स बिलॉंग्स टू एन, दॅट मीन्स एक्स इज अ नॅचरल नंबर. हे आपण या ठिकाणी साइनचा अर्थ पाहिलेला आहे. एक्स इज एन एलिमेंट ऑफ नॅचरल नंबर. परंतु सर्वच नॅचरल नंबर आपण याच्यामध्ये घेतलेले नाहीत. इट इज बिटवीन 1 to 10, म्हणजे एक्स हा 1 ते 10 दरम्यानचा असावा. मात्र पुन्हा 1 ते 10 दरम्यानच्या सर्व संख्या आपण घेतलेल्या नाहीत. त्यातील फक्त कोणत्या घ्यायच्यात तर विषम संख्या. म्हणून पुढची प्रॉपर्टी आहे एक्स इज ऑड नंबर्स. म्हणजे ए या संचामध्ये येणाऱ्या घटकांच्या 3 प्रॉपर्टीज आपण या ठिकाणी लिहिल्या. एक्स शुड बी नॅचरल नंबर, इट शुड बी इन बिटवीन 1 to 10 अँड इट शुड बी ऑड नंबर्स. म्हणजे तो नैसर्गिक संख्या असला पाहिजे, तो घटक 1 ते 10च्या दरम्यान असला पाहिजे आणि तो विषम संख्या असला पाहिजे. अशा 3 प्रॉपर्टी लिहिल्या. या पद्धतीला म्हटलं तर गुणधर्म पद्धती किंवा रूल मेथड. मग आतापर्यंत आपण पाहिलेल्या सर्व बाबींवरती, घटकांवरती, टॉपिकवरती आपण आधारित प्रॅक्टिस सेट 1.1 सोडवणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1.1. फर्स्ट क्वेश्चन, राईट द फॉलोइंग सेट इन द रोस्टर फॉर्म, दॅट मीन्स लिस्टिंग मेथड. म्हणजे यादी पद्धतीने आपल्याला खालील संच लिहायचे आहेत. पहिली, सेट ऑफ इव्हन नंबर्स. सेट ऑफ इव्हन नंबर म्हणजे समसंख्यांचा संच. समजा आपण हा ए अक्षराने दाखवला तर समसंख्या आहेत 2, 4, 6 अशा अनंतापर्यंत. म्हणून हा सेट आपण यादी पद्धतीमध्ये असं लिहूयात. ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 2, 4, 6, 8 अँड सो ऑन. आता सर्वच घटकांची या ठिकाणी आपण यादी करू शकत नाही, म्हणून या ठिकाणी आपण डॉट 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 म्हणजेच अँड सो ऑन याप्रमाणे असं आपण या ठिकाणी दर्शवलेलं आहे. म्हणजे या 8च्या पुढे असलेल्या सर्व समसंख्यांचा याच्यामध्ये समावेश होतो. म्हणजे सर्व घटकांची यादी या ठिकाणी झालेली आहे. त्यानंतर दुसरा सेट आहे, दुसरा जो संच आहे तो आपण या ठिकाणी दुसरे एक्झाम्पल यातलं घेऊयात. सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. म्हणजे 1 ते 50 दरम्यानच्या सम मूळ संख्या. 1 ते 50 दरम्यान असलेले सममूळ संख्या फक्त एकच आहे, ती म्हणजे 2. जर हा संच आपण बी या अक्षराने दाखवला तर बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 2. इट इज द सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. तिसरं एक्झाम्पल आपण घेऊयात, सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. मग सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स मध्ये कोणते कोणते घटक येतील तर -1, -2, -3 असं करत करत अनंतापर्यंत. समजा हा संच आपण सी या अक्षराने दाखवला तर तो सेट यादी पद्धतीमध्ये पुढील प्रमाणे लिहिता येईल. सी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट -1, -2, -3 अँड सो ऑन. त्यानंतर 7 बेसिक साऊंड्स ऑफ सरगम और सूर. म्हणजे सरगम मधील 7 स्वरांचा समूह किंवा सेट. कोणते कोणते आहेत आपल्याला माहिती आहे. सा, रे, ग, म, प, ध, नी अशा 7 स्वरांचा सेट. तो आपण डी या अक्षराने दर्शवला तर डी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट सा, रे, ग, म, प, ध, नी. या रीतीने आपल्याला 7 स्वरांचा संच यादी पद्धतीने लिहिता येणं शक्य आहे. नाव नेक्स्ट क्वेश्चन, राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट्स इन द वर्ड्स. खालील चिन्हांकित स्वरूपातील विधानं जी आहेत ते आपल्याला शाब्दिक स्वरूपामध्ये लिहायची आहेत. तर पहिलं विधान आहे या ठिकाणी दिसतंय. आता याचं रीडिंग ज्याला करता येईल तेच त्याचं शाब्दिक स्वरूप असणार आहे. हे कसं वाचता येईल तर 4 इज अन एलिमेंट ऑफ सेट ए. तेच आपल्याला शाब्दिक स्वरूपात लिहायचंय. 4 इज अन एलिमेंट ऑफ सेट ए म्हणजे 4 हा संच ए चा घटक आहे. हे मराठीमध्ये आपल्याला लिहिता येईल. सेकंड स्टेटमेंट इज, कोण वाचतात हे, निगेटिव्ह 2 इज नॉट अन एलिमेंट ऑफ सेट एन. म्हणजे -2 हा संच एन चा घटक नाही. आणखी वेगळ्या भाषेमध्ये जर आपल्याला लिहायचं म्हटलं तर निगेटिव्ह 2 इज नॉट अ नॅचरल नंबर किंवा निगेटिव्ह 2 इज नॉट अन एलिमेंट ऑफ सेट एन. म्हणजे -2 ही नैसर्गिक संख्या नाही. पुढचं विधान आहे p इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट p वर्टिकल लाईन p इज अन ऑड नंबर. म्हणजे याच्यावरून असा अर्थ आपल्याला घेता येईल की संच p हा सर्व विषम संख्यांचा संच आहे. हेच आपल्याला विधान या ठिकाणी शाब्दिक स्वरूपात लिहायचं आहे. p इज अ सेट ऑफ ऑल ऑड नंबर्स. म्हणजे संच p हा सर्व विषम संख्यांचा संच आहे. हा त्याचा अर्थ. नेक्स्ट क्वेश्चन, राईट द
फॉलोइंग सेट्स युजिंग लिस्टिंग मेथड. म्हणजे खालील संच आपल्याला लिस्टिंग मेथड म्हणजेच रोस्टर फॉर्म मध्ये, म्हणजे पहिला प्रश्न आणि तिसरा प्रश्न हा सारखाच आहे. त्यातलं पहिलं उदाहरण आपण घेऊयात. ऑल मंथ्स इन द इंडियन सोलार इयर. म्हणजे भारतीय वर्षातील मराठी महिन्यांचा किंवा भारतीय वर्षातील महिन्यांचा संच. जसं इंग्रजी महिन्यांचा संच ज्याला आपण ग्रेगरियन इयर असं म्हणतो, जानेवारी टू डिसेंबर, तसं मराठी महिन्यांचा संच जो आहे तो कोणता आहे त्यासाठी मराठी महिने माहिती असणं गरजेचं आहे. समजा हा सेट आपण ए दाखवला तर ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपदा, अश्विन, कार्तिक, अग्रहायण, पौष, मघा किंवा मेघा आणि फाल्गुना. म्हणजे हे 12 महिने मराठी महिने इंडियन सोलर इयरचे आहेत. यांचा हा यादी पद्धतीने म्हणजेच रोस्टर फॉर्मने किंवा लिस्टिंग मेथडने आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. आता हा काळजीपूर्वक लिहावा लागेल. सांगा बरं, जर समजा आपण कॉम्प्लिमेंट मध्ये आलेल्या प्रत्येक लेटरचा जर आपल्याला सेट बनवायचा असेल तर त्याच्यामध्ये कोणाकोणा समावेश येईल? फॉर एक्झाम्पल सी चा समावेश होईल, एम चा समावेश होईल. अशा कोणते कोणते लेटर्स याच्यामध्ये येतील, कोणते कोणते अक्षर याच्यामध्ये येतील? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून चूक होण्याची शक्यता आहे. यम हा या शब्दामध्ये दोनदा आला म्हणून त्याचा समावेश आपल्याला या संचामध्ये दोनदा करायचा नाही, कारण आपण सुरुवातीला पाहिले कुठलाही घटक हा एकदाच लिहायचा आहे. दोनदा आलेले अक्षर सुद्धा आपण या ठिकाणी एकदाच घेणार आहोत. म्हणून जर हा सेट आपण बी ने दाखविला तर सेट बी इज इक्वल टू सी, ओ, एम, पी, एल, ई, एन, टी. याच्यामध्ये ई हा दोनदा आला होता परंतु या ठिकाणी आपण तो एकदाच दर्शविला आहे. एम दोनदा आला होता तोही आपण एकदा दर्शविलेला आहे. या संचामधले घटक आहेत, एलिमेंट्स आहेत सी, ओ, एम, पी, एल, ई, एन अँड टी. नेक्स्ट एक्झाम्पल आपण याच पाहूयात. सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स म्हणजे मानवी पंचेंद्रियांचा संच. इट इज, आपल्याला माहिती आहे, नोज, आईज, इयर्स, टंग अँड स्किन. म्हणजे नाक, डोळे, कान, जीभ आणि त्वचा यांना आपण पंचेंद्रिय असं म्हणतो किंवा ज्ञानेंद्रिय असं म्हणतो. या ज्ञानेंद्रियांचा हा संच आपण यादी पद्धतीने या ठिकाणी केलेला आहे. नेक्स्ट वन, सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20 म्हणजे 1 ते 20 दरम्यानच्या मूळ संख्या. आता या मात्र भरपूर आहेत. जर या संचाला आपण डी ने म्हटलं तर पहिली प्राईम मूळ संख्या आहे 2, त्यानंतर 3, 5, 7, 11, 13, 17 and 19. These are the prime numbers between 1 to 20. Therefore, we make a list of these prime numbers from 1 to 20 in the curly bracket. Each element is separated by comma. Now, names of continents of the world म्हणजे जगातील सर्व खंडांचा संच, त्यांची सर्वांची नावं आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागतील. व कोणती कोणती आहेत? सपोज हा सेट आपण ई मानला तर फर्स्ट कॉन्टिनेंट इज इन कर्ली ब्रॅकेट एशिया, आफ्रिका, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, युरोप अँड ऑस्ट्रेलिया. दीज आर द 7 कॉन्टिनेंट्स ऑफ आवर वर्ल्ड. म्हणजे या ठिकाणी आपण सर्व 7ही खंडांची नावं लिहून त्यांची यादी तयार केलेली आहे. इट इज कॉल्ड एज रोस्टर मेथड और लिस्टिंग मेथड. Now, next example, next question. Write the following sets using rule method. आता या ठिकाणी आपल्याला रूल मेथडने म्हणजे गुणधर्म पद्धतीने म्हणजे सेट बिल्डर फॉर्म मध्ये आपल्याला लिहायचे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्या घटकांच्या प्रॉपर्टीज लिहिणं आवश्यक आहे. फर्स्ट एक्झाम्पल, ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81, 100 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. कुठलाही सेट हा आपल्याला रूल मेथडने किंवा सेट बिल्डर फॉर्मने लिहिण्यासाठी त्या सेटमधील सर्व एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ओळखता येणं गरजेचं आहे. जर आपण या सगळ्या एलिमेंटचं निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येईल, दीज ऑल एलिमेंट्स आर परफेक्ट स्क्वेअर नंबर्स. हे सगळ्या परफेक्ट स्क्वेअर नंबर्स आहेत. ही एक प्रॉपर्टी आहे. दुसरी प्रॉपर्टी आहे की
या सर्व पूर्ण वर्ग संख्या कुणाच्या आहेत, तर 1 ते 10 या नैसर्गिक संख्यांचे हे पूर्ण वर्ग आहेत. म्हणून या प्रॉपर्टी आपण या ठिकाणी लिहू शकतो. सेट A इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट x ऑब्लिक x इज इक्वल टू n स्क्वेअर. व्हॉट इज n? n is a natural number. n is a natural number. Now, but या ठिकाणी सगळेच नॅचरल नंबर घेतलेले आहेत का? सगळ्याच नॅचरल नंबरचे स्क्वेअर घेतलेले आहेत का? नाही, 10 पर्यंतच घेतलेले आहेत. म्हणून n इज लेस दॅन 10. म्हणून ही तिसरी प्रॉपर्टी या ठिकाणी आपण घेतलेली आहे. दॅट मीन्स प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स इन सेट x इज इक्वल टू n स्क्वेअर. n इज अ नॅचरल नंबर अँड विच इज लेस दॅन 10. हा सेट आणखी आपल्याला एका वेगळ्या प्रकारे लिहिता येईल. 1 हा फक्त 1चाच वर्ग नाही, किंवा 16 हा फक्त धन 4चाच वर्ग नाही, तो ऋण 4चाही वर्ग आहे. म्हणून या ठिकाणी आपण x इज इक्वल टू n स्क्वेअर आणि n बिलॉंग्स टू w केलं असतं तरी चाललं असतं, कारण i केलं असतं तरी चाललं असतं, कारण i इज अ सेट ऑफ इंटिजर्स. मग यामध्ये n चं लिमिट आपल्याला टाकावं असतं. निगेटिव्ह n इज ग्रेटर दॅन -11 अँड लेस दॅन +11. म्हणजे ऋण 11 ते ऋण 10 धन 11 यांच्या दरम्यानच्या सगळ्या संख्या घेता आल्या असत्या. मात्र त्याच्यामधून आपल्याला 0 वगळावं लागलं असतं, कारण 0चा वर्ग जो आहे तो वर्ग या ठिकाणी समावेश झालेला नाहीये. ती प्रॉपर्टी आपल्याला लिहिता येणं या ठिकाणी शक्य आहे. परंतु 0चा समावेश नसल्यामुळे आपण फक्त नैसर्गिक संख्यांचा या ठिकाणी विचार केलेला आहे. म्हणजे या सर्व संख्या वर्ग संख्या असून तो n चा वर्ग आहे असं गृहीत धरलं. n हा नैसर्गिक नंबर घेतला आणि तो 11 पेक्षा लहान. 11 पेक्षा लहान असल्याने नैसर्गिक संख्या 10 आहेत, म्हणून त्या 10ही संख्यांचे वर्ग या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. हा सेट आपण रूल मेथडने या ठिकाणी लिहिलेला आहे. सेकंड एक्झाम्पल, b इज इक्वल टू 6 12 18 24 30 36 42 80 48. या सर्व संख्यांचं निरीक्षण करता आपल्या असं लक्षात येईल की या सर्व संख्या या 6च्या पटीतील संख्या आहेत. म्हणून आपण या ठिकाणी तो लिहिताना सेट b इज इक्वल टू सपोज जनरल एलिमेंट इज y ऑब्लिक y इज इक्वल टू 6n. म्हणजे n या ठिकाणी आपण घेताना नॅचरल घेणार आहोत आणि इट इज लेस दॅन 9. म्हणजे तो नैसर्गिक संख्या असली पाहिजे, परंतु 9 पेक्षा लहान. मग जर आपण 9 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या एकूण 8 मिळतील. 1 2 3 4 5 6 7 8. सुरुवातीला आपण n ची किंमत 1 ठेवली तर 6 गुणिले 1 बरोबर 6 मिळेल. 2 ची किंमत ठेवली तर 6 गुणिले 2 बरोबर 12 मिळेल. 3 ठेवली तर 6 गुणिले 3 बरोबर 18 मिळेल. 8 ठेवली तर 6 गुणिले 8 बरोबर 48 मिळतील. म्हणजे आपल्याला या वरच्या सर्व संख्या या ठिकाणी मिळतील. म्हणून n आपण नॅचरल नंबर मधून घेतला, सेट मधून घेतला आणि तो 9 पेक्षा लहान ही तिसरी प्रॉपर्टी आपण या ठिकाणी घेतलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल, c इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट SMILE. जर निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की यातले सगळे घटक हे स्माइल या वर्ड मधील लेटर आहेत. म्हणून या ठिकाणी हे सोपं आहे. c इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट सपोज एलिमेंट ऑफ c इज डिनोटेड बाय व्हेरिएबल z. प्रॉपर्टी ऑफ z इज अ लेटर इन द वर्ड स्माइली. फक्त एकच प्रॉपर्टी आहे याची की स्माइल या शब्दातील प्रत्येक अक्षराचा हा समूह आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, d इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट संडे मंडे ट्यूजडे वेन्सडे थर्सडे फ्रायडे अँड सॅटरडे. व्हॉट इज द प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट्स इन द सेट d? These are the days in a week. Therefore, we can write d is equal to in curly bracket a is the general element and property of a is it is a day of a week. म्हणजे हा यात येणारा प्रत्येक घटक हा आठवड्यातील दिवस आहे किंवा वार आहे. नाव विद्यार्थी मित्रांनो, हा अतिशय सोपा असा एक घटक आपण या प्रकरणाच्या सुरुवातीला पाहिलेला आहे. संच ही संकल्पना पाहिली, 2 चिन्ह पाहिले. चा घटक असणे इज अन एलिमेंट ऑफ और इज नॉट अन एलिमेंट ऑफ. चा घटक नसणे आणि संच लिहिण्याच्या 2 पद्धती आपण पाहिल्या आणि त्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 1.1 मधील उदाहरणे आपण सोडवली आहेत. या उदाहरणांचा घरी सराव करा. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू
नका. धन्यवाद.